रोहरा शहर के पास बहने वाली वर्धा नदी में नहाने गए दो नाबालिग बच्चों की डूबने से मौत हो गई। यह दर्दनाक घटना रविवार को सामने आई, जिससे पूरे क्षेत्र में शोक की लहर दौड़ गई है। मृतकों की पहचान रुपेश विजेंद्र खुलसंगे उम्र 13 वर्ष निवासी कर्मवीर वार्ड वरोरा और प्रणय विनोद भोयर उम्र 15 वर्ष निवासी जिजामाता वार्ड वरोरा के रूप में हुई है। जानकारी के अनुसार चार मित्र वर्धा नदी के तुरणा घाट क्षेत्र में नहाने गए थे। नहाते समय नदी में गहराई अधिक होने से चार बच्चे डूबने लगे। मौके पर मौजूद एक चरवाहा ने दो बच्चों को बचा लिया, लेकिन रुपेश और प्रणय गहरे पानी में चले गए, जिससे उनकी मौके पर ही मृत्यु हो गई। सूचना मिलते ही चंद्रपुर पुलिस की रेस्क्यू टीम मौके पर पहुंची और दोनों बच्चों की तलाश शुरू कर दी। देर शाम तक खोज अभियान जारी था। इस दर्दनाक हादसे से मृतकों के परिवार, रिश्तेदार और मित्रों में गहरा शोक व्याप्त है। वर्धा नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या लहान मुलाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना वरोरा शहराच्या तुराणा घाटावर घडलेली आहे। या ठिकाणी बचाव कार्य सुरू झालेले आहे, मात्र अजूनपर्यंत कोणाचंही शव या ठिकाणी मिळालेलं नाही। आप्त परिवारातील मित्र परिवार इथं आलेले आहे, मात्र मगाणपासून गेल्या 2-3 तासापासून हा प्रयत्न चालू आहे, मात्र अजूनही या ठिकाणी कोणताही शव मिळालेला नाही। हे मुलं लहान होते, 13 ते 15 वर्ष वयोगटातील होते आणि वरोरा शहरातून आपल्या छोट्याशा सायकलने या ठिकाणी पोहण्यासाठी आलं होतं असं प्रथमदर्शनी कळत आहे। या ठिकाणी चारही मुलं या नदीपात्रात गेल्यानंतर ते खोल पाण्यात बुडू लागले होते, मात्र एका गुराख्याने हे पाहिल्यावर त्या ठिकाणी धाव घेतली आणि त्यातील लहान मुलांना त्यांनी बाहेर काढलं आणि वाचवलं। यानंतर मात्र जे 2 रुपेश आणि प्रणय नावाचे जे मुलं होते लहान, त्यांना मात्र वाचवण्यात अपयश आलेलं आहे। त्यानंतर ही घटना पोलीस विभागाला कळवण्यात आलेली आहे। त्यानंतर रेस्क्यू टीम या ठिकाणी आलेली आहे आणि अजूनही ते शव काढण्याच्या प्रयत्नात आहे। वर्धा नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या लहान मुलाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना वरोरा शहराच्या तुराणा घाटावर घडलेली आहे। या ठिकाणी बचाव कार्य सुरू झालेले आहे, मात्र अजूनपर्यंत कोणाचंही शव या ठिकाणी मिळालेलं नाही। आप्त परिवारातील मित्र परिवार इथं आलेले आहे, मात्र मगाणपासून गेल्या 2-3 तासापासून हा प्रयत्न चालू आहे, मात्र अजूनही या ठिकाणी कोणताही शव मिळालेला नाही। हे मुलं लहान होते, 13 ते 15 वर्ष वयोगटातील होते आणि वरोरा शहरातून आपल्या छोट्याशा सायकलने या ठिकाणी पोहण्यासाठी आलं होतं असं प्रथमदर्शनी कळत आहे। या ठिकाणी चारही मुलं या नदीपात्रात गेल्यानंतर ते खोल पाण्यात बुडू लागले होते, मात्र एका गुराख्याने हे पाहिल्यावर त्या ठिकाणी धाव घेतली आणि त्यातील 2 लहान मुलांना त्यांनी बाहेर काढलं आणि वाचवलं। यानंतर मात्र जे 2 रुपेश आणि प्रणय नावाचे जे मुलं होते लहान, त्यांना मात्र वाचवण्यात अपयश आलेलं आहे। त्यानंतर ही घटना पोलीस विभागाला कळवण्यात आलेली आहे। त्यानंतर रेस्क्यू टीम या ठिकाणी आलेली आहे आणि अजूनही ते शव काढण्याच्या प्रयत्नात आहे। चेतन लुतळे, वरोरा। वर्धा नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या लहान मुलाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना वरोरा शहराच्या तुराणा घाटावर घडलेली आहे। या ठिकाणी बचाव कार्य सुरू झालेले आहे, मात्र अजूनपर्यंत कोणाचंही शव या ठिकाणी मिळालेलं नाही। आप्त परिवारातील मित्र परिवार इथं आलेले आहे, मात्र मगाणपासून गेल्या 2-3 तासापासून हा प्रयत्न चालू आहे, मात्र अजूनही या ठिकाणी कोणताही शव मिळालेला नाही। हे मुलं लहान होते, 13 ते 15 वर्ष वयोगटातील होते आणि वरोरा शहरातून आपल्या छोट्याशा सायकलने या ठिकाणी पोहण्यासाठी आलं होतं असं प्रथमदर्शनी कळत आहे। या ठिकाणी चारही मुलं या नदीपात्रात गेल्यानंतर ते खोल पाण्यात बुडू लागले होते, मात्र एका गुराख्याने हे पाहिल्यावर त्या ठिकाणी धाव घेतली आणि त्यातील 2 लहान मुलांना त्यांनी बाहेर काढलं आणि वाचवलं। यानंतर मात्र जे 2 रुपेश आणि प्रणय नावाचे जे मुलं होते लहान, त्यांना मात्र वाचवण्यात अपयश आलेलं आहे। त्यानंतर ही घटना पोलीस विभागाला कळवण्यात आलेली आहे। त्यानंतर रेस्क्यू टीम या ठिकाणी आलेली आहे आणि अजूनही ते शव काढण्याच्या प्रयत्नात आहे। चेतन लुतळे, वरोरा।